नमस्कार. आज नागपंचमी. प्राचीन भारतीय परंपरेनुसार श्रावण महिन्यातील हा पहिला सण म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमी. आज नागोबाची पूजा करतात. या सणामागे धार्मिक श्रद्धा व निसर्गपूरक दृष्टिकोन यांचा सुवर्णमध्य साधला जातो. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो, कारण शेतातील पिकांची नासाडी करणाऱ्या उंदरांचा नाश करून नाग पिकांचे रक्षण करतो. म्हणूनच नागोबाला कृतज्ञतापूर्वक पूजन करून हा सण साजरा केला जातो. घरोघरी महिला हातावर मेहंदी काढून झाडाला झोके बांधून त्यावर झोके खेळतात व आपल्या भावाला सुख, समाधान, उदंड आयुष्य, ऐश्वर्य व उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करतात. अजून एका पौराणिक कथेनुसार जन्मेजय याच्या वडिलांचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. तेव्हा बदला घेण्यासाठी जन्मेजयाने सर्पसत्र यज्ञ केला होता. त्यात अनेक नाग मारले गेले. परंतु नागपंचमीच्या दिवशी आस्तिक ऋषींनी हा यज्ञ थांबवून नागांचे प्राण वाचवले व त्यांचा अग्निदाह कमी व्हावा म्हणून त्यांच्या अंगावर पाणी व दूध शिंपडले. तेव्हापासून ही तिथी नागपंचमी म्हणून साजरी करतात. नागपंचमीच्या दिवशी चिरणे, कापणे, जमीन खंदणे, तळणे, तवा चुलीवर ठेवणे हे टाळतात, कारण चुकूनही एखाद्या जीवाला इजा पोहोचू नये हा उद्देश. जैवविविधतेचे रक्षण व्हावे म्हणून पर्यावरण रक्षणासाठी सापांचे जंगलांमध्ये जतन करणे आवश्यक आहे. सर्प नष्ट झाले तर उंदीर व कीटकांची संख्या वाढेल, पिकांचे नुकसान होऊन धान्य टंचाई वाढेल. म्हणून सर्पसंवर्धनास होईल तितकी मदत करा. धन्यवाद. आजच्या माझ्या नागपंचमीच्या माहितीवर आधारित व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करावे, आपल्या मित्रपरिवारात शेअर करावे व सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे. धन्यवाद.